अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आलेला राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन कार्यक्रमाचा सोहळा गुरुवारी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला। यावेळी पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भाषणाबरोबरच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यात झालेल्या जुगलबंदीने हा सोहळा रंगला। पुतणे समीर भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या भुजबळ यांनी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांना वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय का, मी चांगला कबड्डीपटू आहे, मी बुद्धिबळपटू नाही, अशा शब्दात आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती। प्रफुल्ल पटेल फुटबॉलपटू आहेत, मुशरीफ कुस्तीपटू, सगळ्या खेळांचे खेळाडू या मैदानात आहेत। ही अजितदादांनी निर्माण केलेली टीम आहे, त्यामुळे आयत्या वेळी खो खो खेळायला सांगितलं तरी कोणाला खो द्यायचा हे आम्हाला चांगले माहिती आहे। तटकरे म्हणाले की छगन भुजबळ कबड्डीचे खेळाडू आहेत, कबड्डीत उत्तम चढाई करणारे उत्तम कोपरा रक्षक मध्यरक्षक आहेत। चौड्यावर पकड कशी करायची ते भुजबळांना एवढे कोणाला कळायचे नाही। कबड्डीत आऊट झालेल्या खेळाडूची रांग लागलेली असते, पण भुजबळ 6वे बाद झाले तरी पहिल्याच स्थानावर असतात। ते उत्तम बुद्धिबळपटू आहेत। शिवसेनेत असताना महापौर पदासाठी कोणाला चेकमेट केले याची आठवणही त्यांनी भुजबळांना करून दिली। छगन भुजबळ त्याच्यावर म्हणाले की खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका, पक्षापेक्षा कोण मोठा नाही, पक्ष मोठा करायचा आहे, मतभेद असू शकतात, मनभेद नसावेत, पदे अळवावरचे पाणी असते, कधीही निसटून जाईल, मनाने कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे, संघर्ष आपला वारसा आहे, समर्पण आपली ओळख झाली पाहिजे। ज्या पक्षनिष्ठा अजितदादांच्या चरणी वाहिल्या त्या आता सुनेत्रा वहिनींच्या चरणी व्हायच्या आहेत। धनंजय मुंडे म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मागील काही काळापासून मंत्रिपदापासून दूर असलेल्या धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चा सुरू झाली आहे। मुंडे यांनी भाषणात 12वा खेळाडू म्हणून अजून प्रतीक्षेत असल्याचा उल्लेख केला। याचा उल्लेख करताना पटेल म्हणाले, धनंजय तुमचा इशारा आम्हाला समजला आहे, चिंता करू नका। क्रिकेटच्या परिभाषेत रिटायर्ड हट असलेल्या खेळाडूला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्याची संधी मिळते।